ओम साईराम. मी प्रियंका. आपण दादासाहेब खापर्डे यांची शिर्डी रोजनिशी या पुस्तकाचे वाचन करीत आहोत. दिनांक 12/12/1910. सकाळी प्रार्थनेनंतर आम्ही साई महाराजांचे ते नित्याप्रमाणे बाहेर निघताना दर्शन घेतले आणि त्यानंतर वाड्यात गप्पा गोष्टी करीत बसलो. श्री दीक्षित यांनी आज अगदी वेगळ्याच विषयावर गप्पा मारण्यास सुरुवात केली. ते आपला बराच वेळ प्रार्थनेत व्यतीत करीत. त्यांच्या सौम्य असलेल्या स्वभावात आंतरिक शांतचित्तामुळे अधिकच गोडवा आला होता. राव बहादूर राजाराम पंत दीक्षित पुलगाव येथून थोड्याच वेळात आले. जेव्हा त्यांनी नागपूर सोडले तेव्हा आपण शिर्डीला जाऊ असा विचार त्यांच्या मनात नव्हता. परंतु पुलगावला त्यांना काय वाटले कोणास ठाऊक. त्यांच्या मनाने अगदी अखेरच्या क्षणी एकदम शिर्डीत जाण्याचा निर्णय घेतला आणि ते शिर्डीच्या प्रवासास निघून इकडे आले. त्यांना पाहून मला खूप आनंद झाला. त्यानंतर आम्ही सर्वजण साईबाबांच्या दर्शनाला गेलो. मला जाण्यास किंचितसा उशीर झाला व साईंनी सांगितलेल्या रंजक गोष्टीला मी मुकलो. ते बोधकथा सांगून त्यातून उपदेश करीत असत. ती कथा होती एका माणसाची आणि त्याच्या जवळच्या असलेल्या एका सुंदर देखण्या व सुडोल घोड्याची. तो घोडा त्याला जमेल तेवढे करी, पण जोडीला बांधला की तो काहीच करत नसे. त्याला सगळीकडे हिंडवले, फिरवले, सर्व प्रकारचे शिक्षण दिले, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी एका विद्वानाने सुचवले की या घोड्याला तो ज्या मूळ ठिकाणाहून आणला त्या मूळ स्थानी घेऊन जाण्यात यावे. त्यानुसार करता तो घोडा सरळ मार्गावर आला आणि खूपच उपयोगी झाला. या लघुबोध कथेचा सार भागच मला ऐकायला मिळाला. ही कथा सांगून झाल्यावर साईंनी आमच्या जाण्याविषयी विचारपूस केली. आपण स्वतःहून जेव्हा परवानगी द्याल तेव्हाच आम्ही येथून निघू असे मी उत्तरलो. त्यावर ते म्हणाले, तर मग असे करा, तुम्ही आज भोजन केल्यावर निघा. त्यानंतर त्यांनी माधवराव देशपांडे यांच्या करवी मला प्रसादासाठी दही पाठवून दिले. मी भोजनाबरोबर ते घेतले आणि भोजन झाल्यावर साईबाबांकडे गेलो. तिथे गेल्याच त्यांनी मला जाण्याची पूर्ण संमती दिली. परवानगीच्या निश्चितीविषयी माझ्या मुलाला खात्री वाटत नसल्याने त्याने खास विचारणा केली असता स्पष्ट शब्दात परवानगी मिळाली. साई महाराजांनी आज इतरांकडे दक्षिणा मागितली, परंतु माझ्याकडे किंवा माझ्या मुलाकडे त्यांनी ती मागितली नाही. माझ्याजवळ खूपच कमी पैसे असल्याचे त्यांना माहिती असावे. आम्ही श्री नुलकर, श्री दीक्षित, श्री बापूसाहेब जोग, बाबासाहेब सहस्रबुद्धे, माधवराव देशपांडे, बाळासाहेब भाटे, वासुदेवराव आणि तेथील इतर मंडळी या सगळ्यांचा निरोप घेतला आणि आज आलेले श्री पटवर्धन, श्री प्रधान, श्री काका महाजनी व श्री तरखड व श्री भिडे यांच्यासह शिर्डीहून निघालो. आम्ही कोपरगाव येथे सायंकाळी सुमारे 6:30 वाजता आगगाडी पकडून मनमाडला आलो. श्री भिडे हे येवला येथे उतरणार होते. मी आणि माझा मुलगा लवकरच पंजाब मेल पकडू व मनमाड सोडू. शिर्डीला दुसऱ्यांदा आणि दीर्घ मुक्काम. शिर्डीला दुसऱ्यांदा आणि दीर्घ मुक्काम. दादासाहेब खापर्डे त्यांच्या गावाला गेलेले आहेत आणि आता पुन्हा जेव्हा ते शिर्डीला आले तेव्हापासूनची ही रोजनिशी पुन्हा पुढे चालू होणार आहे. आता ह्या वेळेस ते जास्त दिवस राहिलेले आहेत शिर्डीमध्ये. दिनांक 6/12/1911 मला घेऊन येणारा टांगा श्री दीक्षित यांनी नव्याने बांधलेल्या वाड्याजवळ आला असता तेथे मला पहिली व्यक्ती भेटली, ती म्हणजे माधवराव देशपांडे. मी टांग्यातून उतरायच्या अगोदर श्री दीक्षित यांनी मला आज त्यांच्याबरोबर भोजन करण्याची विनंती केली.
नंतर मी माधवरावांबरोबर साई महाराजांच्या दर्शनास गेलो. मी महाराजांना दुरूनच वंदन केले. ते त्यावेळी आपले हात पाय धुत होते. ते बाहेर निघत असतानाच्या वेळी मी स्नान, कर्म आणि प्रार्थना या गोष्टीत गुंतलेला असल्याने त्यांना वंदन करू शकलो नाही. त्यानंतर आम्ही इतरांबरोबर त्यांच्या दर्शनाला मशिदीत गेलो व त्यांच्याजवळ जाऊन बसलो. यावेळी त्यांनी ते ज्या फकीराबरोबर होते व ज्या फकीराला उत्तम भोजनाची आवड होती त्या फकीराची गोष्ट सांगितली. या फकीराला एकदा मेजवानीस आमंत्रित करण्यात आले असता तो साई महाराजांबरोबर तिकडे गेला. त्यावेळी त्या फकीराच्या पत्नीने साई महाराजांना मेजवानीतील थोडे अन्न घेऊन येण्यास सांगितले व त्यासाठी तिने एक भांडे दिले. मनसोक्त भोजन केल्याने फकीराला सुस्ती आली व त्याने तिथेच झोपायचे ठरविले. साई महाराजांनी फकीराच्या पत्नीने सांगितले लक्षात ठेवून घट्ट पदार्थ फडक्यात बांधून पाठीवर घेतले व दिलेल्या रिकाम्या भांड्यात द्रवरूप पदार्थ भरून घेऊन ते भांडे डोक्यावर घेतले आणि त्यांची परतीची वाटचाल सुरू झाली. पल्ला बराच लांबचा होता. चालता चालता ते रस्ता चुकले. थकल्यामुळे क्षणभर विसावा घेण्यासाठी ते एका मांगवाड्याजवळ थांबले. पण तेथील कुत्री भुंकू लागल्याने साई महाराज तेथून उठले आणि गावी आले. फडक्यात गुंडाळलेले घट्ट पदार्थ व डोक्यावरचे पातळ पदार्थाचे भांडे त्यांनी फकीराच्या पत्नीच्या हाती दिले. तोपर्यंत तो फकीरही घरी येऊन पोचला आणि मग त्या तिघांनी मिळून त्या मिष्टान्नावर चांगलाच ताव मारला. ही कहाणी सांगून साई महाराज म्हणाले, चांगला फकीर शोधून सापडणे कठीण. मी गेल्या वर्षी ज्या वाड्यात राहिलो होतो साई महाराज म्हणाले, चांगला फकीर शोधून सापडणे कठीण. आता मी गेल्या वर्षी ज्या वाड्यात राहिलो होतो तो वाडा ज्यांनी बांधला ते श्री साठे सध्या येथे आहेत. मी त्यांना प्रथम मशिदीत व नंतर भोजन पंक्तीत पाहिले. श्री दीक्षित यांनी भोजनास अनेकांना आमंत्रित केले होते. त्यामध्ये कैलासवासी माधवराव गोविंद रानडे यांच्या बहिणीचा मुलगा श्री ठोसर हे होते. श्री ठोसर हे मुंबईला कस्टम खात्यात नोकरीस आहेत. ते खूप सज्जन ग्रस्त आहेत. आम्ही गप्पा मारीत बसलो. तेथे नाशिकहून आलेले एक सद्ग्रस्त आणि इतरही बरीच मंडळी आहेत. त्या मंडळीत श्री टिपणीस जे आपल्या पत्नीसह येथे आले आहेत. ते बापूसाहेब जोग येथे आहेत. त्यांच्या पत्नीची तब्येत आता बरी आहे. श्री नुलकर यांचे निधन झाले आहे. मला त्यांची सारखी आठवण येते. त्यांच्या कुटुंबियापैकी आता येथे कोणीच नाहीत. बाळासाहेब भाटे येथे आहेत. त्यांची पत्नी दत्त जयंतीला प्रसूत होऊन त्यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. आम्ही दीक्षित वाड्यात राहत आहोत. हा वाडा खूप सोयीस्कर आहे. दिनांक 7/12/1911. काल रात्री मला छान झोप लागली. माझ्या पत्नीचे व मुलाचे भीष्माबरोबर चांगले सूत जमले आहे. विष्णू सुद्धा येथे आहे. आम्ही आज बऱ्याच सद्वर्तनी व्यक्तींना जेवू घातले. येथील विशेष नित्यक्रम हळूहळू माझ्या अंगवळणी पडला. मी साई महाराजांना ते सकाळी बाहेर निघाले तेव्हा, त्याचप्रमाणे ते मशिदीत परतल्यावर, त्यानंतर पुन्हा संध्याकाळी आणि जेव्हा ते चावडीत झोपावयास गेले तेव्हा वंदन केले. आज भजन पूजन काहीसे कमीच झाले. आम्ही रात्री शेजारतीहून परतल्यावर भीष्म यांना नेहमीप्रमाणे भजन केले. भीष्म यांनी नेहमीप्रमाणे भजन केले. श्री ठोसर यांनी काही पदे स्वतःची व काही पदे कबीरदासांची व काही दासगणूंची व इतरांची गायली. दासगणूंच्या सौभाग्यवती बया या गेल्या वर्षी येथे होत्या. त्या सध्या आपल्या वडिलांकडे आहेत. रात्री उशिरापर्यंत आम्ही गप्पा गोष्टी करीत बसलो. माधवराव देशपांडे आम्हाला म्हणाले, दादा केळकरांना बाबू नावाचा एक पुतण्या होता. तो साई महाराजांचा खूप आवडता होता. तो पुढे वारला. महाराज त्याची आजतागायत म्हणजे आजपर्यंत आठवण काढतात.
मुंबईचे वकील श्री मोरेश्वर विश्वनाथ प्रधान हे साई महाराजांच्या दर्शनास आले. त्यांच्या सौभाग्यवतींना पाहून साई महाराज म्हणाले की ती बाबूची आई होती. नंतर पुढील नव्या जीवनातील पारिवारिक प्रवाहात मुंबईत तिच्या प्रसूतीच्या वेळी इकडे साई महाराज म्हणाले की त्यांच्या पोटात दुखत आहे, जुळे जन्माला येणार असून त्यापैकी एकाचे निधन होईल, आणि त्याप्रमाणेच घडले. पुढे सौ प्रधान त्या तानुल्याला घेऊन शिर्डीला आल्या. तेव्हा साई महाराजांनी त्या लहानग्याला मांडीवर घेऊन तू आलास काय असे विचारता त्या 2 महिन्याच्या कोवळ्याने अगदी स्पष्टपणे असे उत्तर दिले. दिनांक 8/12/1911. मी काल आणि परवा रोज निशीमध्ये एका गोष्टीची नोंद करण्यास विसरलो. उपासनी वैद्य जे काही काळ अमरावतीस होते ते इथे आहेत, आणि मी आल्याचे समजताच लगेच येऊन ते मला भेटले. आम्ही दोघे गप्पा मारीत बसलो. त्यांनी मला अमरावतीहून निघाल्यापासूनची कहाणी थोडक्यात सांगितली. ते ग्वाल्हेर राज्यात कसे गेले, तिथे एका खेडेगावाची खरेदी कशी केली, ते खेडेगाव त्यांना कसे फायदेशीर ठरले नाही, ते एका महात्म्याला कसे भेटले, ते आजारी कसे पडले, त्यांनी सर्व औषधी उपाय कसे केले, त्यांनी अनेक साधू व महात्म्यांशी कसा संपर्क केला, शेवटी साई महाराजांनी त्यांच्या आयुष्याची दोरी कशी हातात घेतली व त्या योगे त्यांच्या तब्येतीत कशी सुधारणा झाली आणि त्यांच्या आदेशावर हुकूम ते तेथे वास्तव्यास आहेत, ही सारी हकीकत त्यांनी मला सविस्तर सांगितली. त्यांनी साई महाराजांवर संस्कृत मधून एक स्तोत्र रचले आहे. आम्ही सर्वजण सकाळी लवकर उठलो व काकड आरतीला उपस्थित राहिलो. त्यामुळे चित्त एकदम प्रसन्न झाले. मी प्रार्थना करून स्नान कर्म म्हणजे आंघोळ आटोपली. मी साई महाराजांचे ते बाहेर निघताना व परत येताना आणि पुन्हा एकदा दुपारी दर्शन घेतले. साई महाराज माझ्याकडे पाहत म्हणाले, काय सरकार. नंतर त्यांनी मला साई महाराज माझ्याकडे पाहत म्हणाले, काय सरकार. नंतर त्यांनी मला परमेश्वर तुम्हाला जसे ठेवील राखील तसेच राहा असा सर्वसाधारण उपदेश केला. ते पुढे म्हणाले की या जगात कुटुंबवत्सल माणसाला विविध अडचणींना तोंड द्यावे लागते वगैरे वगैरे. नंतर त्यांनी एका श्रीमंत माणसाची गोष्ट सांगितली. तो माणूस संध्याकाळपर्यंत अगदी उपाशी होता. मग स्वतः स्वयंपाक करून तो जेवला. हे सारे त्यांनी केले ते केवळ त्यावेळी उद्भवलेल्या तात्पुरत्या अडचणीमुळे. नंतर संध्याकाळी आम्ही साई महाराजांचे पुन्हा दर्शन घेतले व दर्शन घेऊन परतल्यावर श्री दीक्षित यांनी बांधलेल्या घराच्या वरांड्यात गप्पा मारीत बसलो. मुंबईहून आलेल्या दोघा ग्रहस्थांनी एक सतार आणली आहे. त्यांनी त्या सतारीच्या साथीने भजन म्हटले. श्री ठोसर यांना मी हजरत म्हणून हाक मारतो. त्यांनी ही सुरेख गायन केले. भीष्मांनी नेहमीप्रमाणे भजन केले. मध्यरात्रीपर्यंतचा सारा वेळ अगदी छान गेला. ठोसर हा एक आनंदी वृत्तीचा सोबती आम्हाला लाभला. मी बराच वेळ माझा मुलगा बलवंत व मुंबईहून आलेल्या मंडळी बरोबर व इतरांशी ध्यानाविषयी वगैरे गप्पा मारीत बसलो. पुढील भाग उद्या. ओम साईराम.